हाय फ्रेंड्स, आज आपण पालकचं सूप बनवणार आहोत. त्यासाठी मी पालक तोडून घेतलेला आहे, एक टमाटा बारीक कापून घेतलेला आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे, तोही छान कापून घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, मिरच्या घ्यायच्या, तुम्हाला जे हवे ते घ्या. त्यानंतर 7-8 बदाम घेतलेले आहेत आणि पालकला मस्त कापून धुवून घ्यायचं, मस्त वॉश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कढईचा गॅस पेटवायचा आणि त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. हे पालक सूप तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल आणि पालक खाण्यासाठी चांगलं असतं आणि लहान मुलंही आवर्जून खातील. त्यानंतर हे सगळे जिन्नस आपण उकडून घ्यायचे आहेत 5 मिनिटं पाण्यामध्ये. आणि मला हिरवी मिरची भेटली म्हणून मी ठेचा कॅन्सल करून मिरची टाकली, मीठ टाकलं आणि मग मस्त झाकून 5 मिनिट शिजवलं, उकळी आली होती. त्याच्यानंतर मी हे सगळं ना साईडला काढलं आणि वाटण्यासाठी थंड करून घेतलं आहे. मिक्सरला आपण गरम गरम वाटू शकत नाही. मग पाणी एक साईडला मधलं सगळं पालक टमाटर एक साईडला घेतलं. मी 1 तांब्या पाण्याचं सगळं शिजवलं आहे आणि तेवढ्यातच मी पूर्ण सूप केलेलं आहे. आणि मग हे सगळं वाटून घ्यायचं मस्त बारीक. आणि हे तुम्ही सूप नक्की ट्राय करा, एकदम छान लागतं. आणि मग जिरे लसूण, हे लसूण त्यातलाच थोडासा मी साईडला केलता आणि मग सगळं आपण टाकून घ्यायचं ग्रेव्ही ह्याच्यामध्ये. आणि हे मिक्सरला धुवून घेतले मी पाणी आणि मस्त उकळी आली की हे सूप प्यायला रेडी आहे. लहान मुलंही आवर्जून पितील. त्यानंतर थोडं धने पावडर आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं आणि मस्त खावा आणि